टपरीवरचा 10 रुपयाचा चहा असो की एखाद्या मॉलमधील 5-10 हजारांची खरेदी. खिशातून फोन काढला, समोरच्याचा स्कॅनर स्कॅन केला आणि फोन पे, गुगल पे किंवा इतर कोणत्याही युपीआय ऍपद्वारे 1 मिनिटाच्या आत पेमेंट केलं. मात्र कॅशची झंझट न बाळगता तुम्ही करत असलेल्या या फ्री फोन पे, पेटीएम, गुगल पे पेमेंट्सला चार्जेस लावण्यात आले तर खिशाला कात्रीच लागेल ना. युपीआय संदर्भात संसदेत झालेल्या एका कायद्यातील बदलामुळे युपीआय फ्री राहणार की त्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागणार हा प्रश्न चर्चेत आलाय. सरकार तर यावर म्हणतंय की सामान्य ग्राहकांसाठी युपीआय व्यवहार मोफतच राहणार आहेत. मग युपीआय पेमेंटवर चार्जेस लागणार अशी चर्चा का सुरू झाली आहे? भविष्यात युपीआय वर शुल्क लागू होणार का? या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेला एमडीआर म्हणजे काय आणि युपीआय वर चार्जेस लावण्यासाठी खरंच अमेरिका दबाव टाकते का? जाणून घेऊयात या स्पेशल व्हिडिओमध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारी युपीआय व्यवहार म्हणजेच पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शन्स पूर्णपणे मोफत राहतील. तसंच युपीआय वरील बहुतांश व्यापारी व्यवहारही मोफतच राहतील असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. मात्र भविष्यात एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याची तरतूद केली जाऊ शकते. एमडीआर म्हणजे व्यापाऱ्याच्या डिजिटल पेमेंट व्यवहारावर आकारलं जाणारं शुल्क. पण इथेही एक महत्वाची अट आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार जर एमडीआर लागू करण्यात आला तर तो केवळ ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या निवडक व्यापारी व्यवहारांवरच लागू केला जाईल आणि हा दर क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरील एमडीआर पेक्षा खूपच कमी असेल. म्हणजेच प्रत्येक युपीआय व्यवहारावर शुल्क लागणार नाही. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026च्या माध्यमातून पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट 2007 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक लोकसभेत 6 ऑगस्टला मंजूर झालंय. मात्र युपीआय वर एमडीआर लागू करायचा की नाही आणि लागू केला तर त्याचा दर किती असावा याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय भविष्यात एनपीसीआयच्या अध्यक्षतेखालील युपीआय आणि सेवा सुकाणू समिती घेऊ शकते. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर टीका करत भविष्यात युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा केला जात असल्याचा आरोप केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र हा आरोप फेटाळला. त्यांचं म्हणणं आहे की एमडीआर ग्राहकांकडून नव्हे तर व्यापाऱ्यांकडून आकारला जातो. सरकारचा युक्तिवाद असा आहे की युपीआय व्यवहारांचं प्रमाण प्रचंड वाढतंय, त्यामुळे सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि डिजिटल पेमेंटची पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. या संपूर्ण चर्चेत अमेरिकेचा दबाव आणि व्हिसा मास्टरकार्डचा मुद्दाही पुढे आलाय. अर्थतज्ञ आणि काही विश्लेषकांचा दावा आहे की भारताच्या झिरो एमडीआर धोरणामुळे व्हिसा आणि मास्टरकार्ड सारख्या कंपन्यांच्या शुल्कावर आधारित उत्पन्नावर परिणाम होतो. अमेरिकेच्या यूएसटीआरच्या 2026च्या अहवालातही भारताच्या युपीआय आणि रुपे व्यवस्थेबाबत आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी हा दावा फेटाळत युपीआय संदर्भातील अमेरिकेचे आक्षेप यापूर्वीच्या अहवालांमध्येही नोंदवले गेले असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान भविष्यात युपीआयचं आर्थिक मॉडेल कसं असेल आणि त्याचा व्यापारी तसेच ग्राहकांवर नेमका काय परिणाम होईल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.